चला डॉक्टर साहेब. कुठे? चला खाली या, मी सांगतो या. पण कशाला? अहो खाली या डॉक्टर साहेब, मी सांगतो या. बोला. अनुराधाच्या हिट अँड रन केसमध्ये तुम्हाला संशयित आरोपी म्हणून चौकीत बोलावले. चला चला मॅडम, गाडीत बस. चला मॅडम, चला. चला डॉक्टर साहेब, चला. वेलकम वेलकम डॉक्टर साहेब, वेलकम. तुम्हाला इथे यायची आता इतकी सवय झाली आहे की घरी करमत नाही वाटतं तुम्हाला आता. हा इथेच काय मुक्काम करायची तयारीच केलीत तुम्ही? अहो डायरेक्ट हिट अँड रन. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. अजून खोटं बोलू नका प्लीज. मी हात जोडतो. आधीच तुमच्या नावावर जाम बिलं फाटणार आहेत, त्यात अजून एक्स्ट्रा नकोय. पण काय झालंय काय ते तरी सांगा ना तुम्ही. तरी नाटक सुरू. वा, तुमचं नाटक संपलं की सांगा मला, मग आपण मूळ मुद्द्यावर बोलू. आम्ही आमचा लॉयर आल्याशिवाय काही बोलणार नाही आहोत. वा वा डॉक्टर साहेब वा. तुम्हाला लॉयर बोलवायची गरज वाटते म्हणजे तुम्ही तितकं काहीतरी गंभीर केलेलं आहे असं सिद्ध होतंय. अहो अहो इनोसंट माणसांना ही अशी कोर्ट कचेरी नको असते डॉक्टर साहेब. आणि जे आरोपी असतात ना तेच असली भाषा करतात. तुम्हाला माहितीये तुम्ही काय केलेत ते. नाही तरीही तुम्हाला मी आठवण करून देतो. तुमच्या गाडीने अनुराधाचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच ऍक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झालाय. हे बघा, हे सगळं. मॅडम थांबा. माझ्याकडे पुरावे आहेत की तुमच्याच गाडीने ऍक्सिडेंट झाला होता. सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यात तुमच्याच गाडीचा नंबर दिसतोय. तीच गाडी जी तुम्ही सर्व्हिसिंगला दिली आहे असं खोटं सांगून घरीच ठेवली होती. तीच गाडी जिच्यावरचे रक्ताचे डाग धुवून पुसून साफ करून सगळे पुरावे नष्ट करून तिला कव्हर घालून तुम्ही झाकून ठेवली होती. तीच गाडी. आता मला फक्त एवढं सांगा, गाडी कोण चालवत होतं? म्हणजे आरोपीला पटकन हात टाकता येईल आम्हाला, म्हणजे सगळ्यांचाच वेळ वाचेल नाही का? काय गाडी मी चालवत होतो. माझ्यामुळे ऍक्सिडेंट झालाय. अनुला मी उडवलं. व्हेरी गुड. सिद्धार्थ प्लीज असं करू नकोस ना. इन्स्पेक्टर साहेब हा खोटं बोलतोय. हो का? हो, मीच होते गाडीमध्ये. मी उडवलंय अनुला. गप्प बस, उगीच काहीतरी बोलू नकोस. इन्स्पेक्टर तुम्ही मला अरेस्ट करा. नाही, तुम्हाला खरी आरोपी हवी आहे ना. मी आहे खरी आरोपी. तुम्ही मला अरेस्ट करा. वाह 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 वाह. अहो इथे येणारा प्रत्येक माणूस म्हणजे आरोपी. अहो हे तू केलं असं भांडत असतो. इथे तर हे मी केलंय
अशी 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 भांडणं सुरू आहेत. ओ माने, पाहिलत का? अहो जेलमध्ये जाण्यासाठी यांच्यात कशी चढाओढ सुरू आहे ते बघा. गुड. नाही नाही, तुमचं सुरू राहू दे. मी जरा फेरफटका मारून येतो. हा? चला, एन्जॉय. कदम साहेबांनी चावी दिली आहे. अच्छा, वा, गाडी फुल चकाचक करून ठेवली आहे. हो साहेब, सगळे पुरावे पुसून टाकले आहेत. गाडीवर ब्लडही नाही आहे आणि दरवाजाच्या हँडलवर फिंगरप्रिंटही नाही आहेत. तुम्हाला सांगतो आंबवणे, ही एज्युकेटेड माणसं असतात ना, ही भुरट्या चोरांपेक्षा शातीर असतात. बरोबर. पण चोराच्या मनात चांदणं असलं तरी पोलिसांच्या वर्दीवर चांदण्या असतात म्हटलं, आणि त्या सहजासहजी बाजारात विकत मिळत नाहीत. द्या ग्लोव्स द्या. हे घे. लेडीज परफ्यूम. सीट सुद्धा उंचीनुसार ऍडजस्ट केली आहे. गाडी आतून साफ करायची राहिली आहे. केस, बाईचे केस, ते पण ड्रायव्हिंग सीटवर. पण मॅडम कडे तर स्वतःची गाडी आहे. अंबवणे, स्टेअरिंग वरचे आणि गेअर वरचे ठसे घेऊन टाका. केस. अरे रे, केसानेच गळा कापला म्हणायचा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे कोर्ट कचेरी तुला नाही जमणार आहे, सो ह्यात पडू नकोस तू. लेट मी हँडल दिस प्लीज. व्हॉट यू मीन यू हँडल दिस? तुला कसं कळत नाहीये सुद्धा? माझ्या चुकांची शिक्षा तू भोगणार आणि मी काय दूर उभं राहून बघत बसू? सिद्धार्थ, असं वागून मला बरं वाटेल का? प्रियांका, मुद्दा बरं वाटण्याचं नाहीच आहे. तुला मावशीची काळजी घ्यायला, तिला सांभाळायला बाहेर राहावं लागेल. मला सांग, तुझं पेशंट, तुझं हॉस्पिटल, सगळ्याचं काय सिद्धार्थ? मी ते सगळं कसं सांभाळू? फॉर वन्स जस्ट लिसन टू मी सिद्धार्थ. तुला कळतंय मी काय म्हणते? प्लीज. काय झाला का फॅमिली ड्रामा? अहो लवकर संपवा, कारण स्टोरी मध्ये ट्विस्ट यायची वेळ झाली आहे. हा, बर. नाही म्हणजे तुमच्याकडून सुटत नसेल तर मी मदत करतो. हा, चला आपण 10, 20, 30 खेळूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. डॉक्टर साहेब, तुम्ही सुटलात. हो, सुटलात तुम्ही. कॉंग्रॅट्स. सॉरी प्रियांका मॅडम, खूप सॉरी. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला का मारलं? पुरावे आहेत आमच्याकडे. मी तिला मुद्दामून नाही मारलं. अच्छा, प्रियांका, म्हणजे चुकून का होईना, पण तुम्ही तिला मारलं, हे तुम्ही आता मान्य केलं. हो, गाडी मीच चालवत होते, माझ्याचमुळे झाला ऍक्सिडेंट. पण ऍक्सिडेंट झाला नाहीये, मी उडवलंय तिला.
तिला म्हणजे अनुला नाही, मंगलला. मंगल निरंजन दादाची बायको. पण ती ती नाही आहे या जगात. तिला जाऊन 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून ती या जगात नाहीये, तरी त्या रस्त्यावरती होती. ती होती, मी बघितलंय तिला आणि ती सारखी येत होती. मी खूप घाबरले आणि मी तिला उडवलं. पण मी अनुला नाही मारलं, मी मंगलला मारलं. ती परत आली, माझ्यावर विश्वास ठेवा. ती रमाच्या रूपाने परत आली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. रमा, आता मध्येच रमा कुठून आली? मध्येच नाही, ती आहे, ती सगळीकडे आहे. अहो पण तुम्ही तर सांगितलं की ती अनुराधा होती तिथे, तुम्ही तिला उडवलं. मी तिकडे गेले अनुला पिकअप करायला. सारखे मंगल माझ्या समोर येत होते. मी खूप घाबरले आणि मी तिला उडवलं. पण ती अनु नव्हती. अनुला मी का उडवेन? मंगल होती माझ्या समोर. मी खूप घाबरले. एक मिनिट. मॅडम, तुम्ही मला सांगा, तुम्ही तिला उडवलं की नाही? हो की नाही? बोला. सॉरी डॉक्टर साहेब, सॉरी. मला अटक करावी लागेल यांना. जावळेबाई, यांना आत घ्या. हॅलो हॅलो मावशी. सिद्धार्थ, अरे काय रे, एक फोन नाही, SMS नाही. इथे माझा जीव टांगणीला लागलाय आणि तुम्ही. मावशी शांत हो आधी, शांत हो, रिलॅक्स. अरे कशी शांत होऊ? तुम्ही घरी या बघू आधी. जिथे असाल तिथून निघा आता. मावशी मला यायला उशीर होणार आहे, तू झोपून घे. हे बघ, मला झोप लागणार नाही आणि तुला यायला जमत नसेल ना तर प्रियंकाला पाठवून दे. मावशी, प्रियंका आज घरी नाही येऊ शकणार. अरे नाही येऊ शकणार म्हणजे काय? असं कसं? आहात कुठे तुम्ही? सांग बघू मला आधी. सांगतो, सगळं सांगतो, तू आधी शांत हो प्लीज. आणि माझं शांतपणे ऐक. आम्ही पोलीस स्टेशनला आहोत. काय? पोलीस स्टेशनला? अरे पण का? अनुच्या ऍक्सिडेंट केसमध्ये पोलिसांनी प्रियंकाला अटक केली. काय? हॅलो मावशी. हॅलो मावशी. काय झालं? घाबरू नका, मी आहे ना. मी आहे. मी नाही सोडणार तुम्हाला एकटीला.
मावशी प्रियंका अगं, काय झालं ग हे सगळं हा? मी नाही केलंय मावशी, मी खरंच नाही केलंय. म्हणजे मी केलंय पण मी अनुला नाही मारलं मावशी, मी खरंच सांग. मला माहितीये ग सगळं सगळं माहितीये मला. तू तू तिला भेटायला गेली होतीस ना हा? तुला काहीतरी सांगणार होती ना हा? काय बोलली ती काय बोलली? मावशी, असं काही बोलणं झालंच नाही तिच्याशी. मला काही बोलूच नाही दिलं तिने. तिने तिने म्हणजे रमाने? मग मंगल मावशी, ती माझ्या गाडीसमोर येत होती. ती मला अडवण्याचा प्रयत्न करत होती मावशी. माझ्यावर विश्वास ठेवा, मी 2-3दा तिला चकवलं सुद्धा, पण ती पुन्हा 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 माझ्याच गाडीसमोर येत होती मावशी. मी खूप प्रयत्न केला, पण शेवटी मी स्वतःला नाही थांबवू शकले आणि मी तिला उडवलं. मावशी, मी जिला उडवलं ना, ती अनु नव्हती, ती मंगल होती माझी. हे बघ, तू घाबरू नकोस हा? खरंच सांगते, घाबरू नकोस. कोणी विश्वासच ठेवत नाही माझ्यावर. माझ्या देवावर विश्वास आहे. तो तुला या सगळ्यातून बाहेर काढेल हं? आणि ती मंगल एक ना एक दिवस मावशी, मावशी काय झालंय? मावशी, मावशी काय झालंय? हॅलो, ॲडव्होकेट मराठे. मी डॉक्टर सिद्धार्थ वजे बोलतोय. एका फ्रेंडने मला तुमचा नंबर दिला आणि मला तुमच्याशी एका केसविषयी बोलायचं. सो तुम्ही फ्री आहात का? मावशी, आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला कॉल बॅक करू? हां, ओके, थँक्यू. काय झालंय? प्रियंकाला भेटून अशी धावत पळत कुठे जातीयस तू? घरी चल. हो जाऊया आपण, पण मला फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. नको, सगळं राहू देत. आपण आधी लवकर घरी जाऊयात. असं काय करतेस? काय झालंय? काय झालंय? काही नाही. हे बघ, जर तुम्हाला सांगणार नसशील ना तर मी कुठेही येणार नाही. तुझं येणार नसेल ना तर मी एकटी घरी जाईन, पण मी इथे नाही थांबणार. मी नाही थांबणार इथे. ठीक. रिक्षा, रिक्षा.
काय झालं होतं मावशींना? अशा का निघून गेल्या मी न बोलता? काय झालं तर नसेल? ऑलरेडी अनुला गमावलंय. आता माझे फक्त 2 आधार आहेत, सिद्धार्थ आणि मावशी. मी त्यांना काही होऊ देणार नाही. पण इथे असं राहून मी काय करू शकणार आहे? काय करू?